हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 31 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. पारूला म्हणते, तुझं आणि आदित्यचं नातं काय आहे ग? इथं आली आहेस, नक्कीच तुला सासू मामकडून सिंपती पाहिजे असेल म्हणूनच तू इथे आले असशील. हे सगळं काही झालेलं आहे ना, हे फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मी तुला इथून जाऊ देणार नाही. आणि तू तिथं गेल्यानंतर काळी जादू वगैरे केलीस, तुला येत असेल काळी जादू तू केली आणि आदित्य मेला तर. मग पारू म्हणते की दिशा मॅडम असं काहीही म्हणू नका, मी नाही जात वर, मी जाणारही नाही, पण असं काही बोलू नका. मग ती बोलते की तू वरती जायचं नाही आणि हे सगळं काही तुझ्यामुळेच झालेलं आहे. मोहनही येतो, मोहनच्या मागे मागेच प्रीतमही येतो आणि प्रीतम लगेचच आईला हक करतो आणि म्हणतो, माझं प्रेझेंटेशन छान झालं होतं, मला दादाला हक करायची होती आणि मला सांगायचं होतं हे सगळं काय असं काय झालं ग. तो जातो आणि ICUमध्ये असतो दादा आणि बाहेरून म्हणत असतो, वा दादा किती चांगलं ना, मला प्रेझेंटेशन करायला लावलं आणि तू इथे आरामशीर झोपलाय, वा तुला काय पटतंय. आणि हां, मी नाही करणार आता इथून पुढे प्रेझेंटेशन वगैरे, आता जे काय सांभाळायचं तू करायचं, मी फक्त चिल आणि आईश करणार, बाकी मी काहीच करणार नाही आहे. मला काहीच नको आहे, फक्त मला तू हवं आहे, मला किर्लोस्कर एम्पायर पाय नको आहे, मला काही नको आहे, मला फक्त तू आणि तूच हवं आहे. त्याच्यासाठी लवकर दादा तू बरा हो आणि लवकर माझ्यासोबत चल. पण तिथे जातो आणि प्रीतम लगेचच श्रीकांतलाही हक करतो आणि म्हणतो, बाबा असं कसं झालं ना. आणि मग तिथे चेअरवर त्याला बसायला सांगतात आणि आई म्हणते, आदित्यला काहीही होणार नाही, त्याच्यासाठी कोणीही काहीच टेन्शन घेऊ नका. काली पारुदेवाकडे म्हणत असते की माझं आयुष्य आदित्य सरांना लागू दे, पण आदित्य सरांना काहीही करू नको, कारण माझी गरज कोणालाच नाही आहे. मी गेले तरी काही फरक नाही पडणार. तेवढं तिथे मारुती येतो आणि मारुती म्हणतो, असं काय बोलते पारू, तू गेल्याने आम्हाला फरक पडणार आहे ना, कोणाला नाही पडला तरी. त्याच्यासाठी तू काहीही बोलू नको, आदित्य सर चांगले होतील आणि मी बघून येतो. ती वरती जाण्यासाठी निघतात. इकडे दिशा म्हणते, थांब मी नाटक करते, आणि नाटक करते, रडायला सुरू करते. हे सगळं झालेलं आहे ना त्या वेड्या पारूमुळे झालेलं आहे. त्याचं लग्न मोडलं आणि त्यामुळेच तो तिकडे त्याला शोधायला गेला आदित्य आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. ती पारू आहे ना वेडी आहे, तिच्यामुळं सगळं काय झालेलं आहे, तिच्यामुळेच तो हर्ष इथे पळून गेलेला आहे आणि हे सगळं काय झालेलं आहे त्या फक्त वेड्या पारूमुळे झालेलं आहे. आणि तेवढं तिथे मारुतीने हे ऐकलेलं असतं आणि मग ती म्हणते, का रे तुला कळत नाही का, तू का नाही गेल्या आदित्यसोबत. तर मग मारुती मामा म्हणतो की आदित्य बाबाला म्हटलं होतं मी येतो, पण आदित्य बाबा नको म्हटले. घरी झोपा काढत होता का काय, फुकटचं पेमेंट घेता का तुम्ही, जर असं काही कामाला येत नसेल. आणि जर तुमच्या पारूचं लग्न मोडलं नसतं तर हे सगळं काही झालंच नसतं. ते सगळं झालेलं आहे तुझ्या स्टुपिड मुळे झालेलं आहे असं म्हणते. आणि हो ना सासू माम एवढ्यात म्हणते. मग अहिल्या म्हणते की आपल्याला आदित्यवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. दिशा बोलते की मी ना भेटून येते आणि मग भेटायला आतमध्ये जाते आणि त्या सिस्टरने विचारते याची तब्येत कशी आहे. तर मग सिस्टर बोलते की क्रिटिकल आहे कंडिशन, कधीही काही होऊ शकतं. आणि मग ती बाहेर जाते सिस्टर आणि ती म्हणते इथे गोंधळ घालू नका किंवा रोड येऊ नका. आणि मग ती तिथे बसते आणि म्हणते, माझा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे तू आहेस, तू गेलास म्हणजे तुझ्या मागे सासूमामही येतील आणि हे होल एम्पायर माझं होईल. आणि मी एक बिझनेस वुमन म्हणून खूप चांगल्या प्रकारे हे सगळं काही हँडल करत आहे. आणि तो प्रीतम एकतर वेडा आहे, एकतर एक नंबरचा वेडा आहे आणि लहान आहे आणि इनमॅच्युअर आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यासोबत लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे, मला फक्त ह्या प्रॉपर्टीवर इंटरेस्ट आहे असं म्हणते. आणि तू गेला म्हणजे माझं खूप चांगलं होईल असं म्हणते. आणि तू गेलास की खूप चांगलं होणार आहे माझ्या सगळ्या गोष्टी. तू आणि सासू मग वरती जा आणि वरती एखादा बिझनेस सुरू करा, आम्ही इथे खाली मी सगळं काही सांभाळते असं म्हणते. आणि तुला जावंच लागेल आता तुझं जगून काहीच उपयोग नाही असं म्हणते. आणि इथेच एपिसोड खाली मग हे दामिनी पण तिच्या मागे येते की ते आदित्य किर्लोस्कर कसा आहे म्हणून. तर ती म्हणते की पेशंटची कंडिशन खूप खराब आहे, कधीही काही होऊ शकते. हे सगळं सावित्राने ऐकलेलं असतं. मग ती पारूकडे जाते आणि पारूला म्हणते, तुला आता आदित्य बाबाकडे यावं लागेल, आदित्य बाबाला तुझी फार मोठी गरज आहे, त्याच्यासाठी तुला यावंच लागेल. आणि मग पारू म्हणते, नको सावित्रा, त्या दिशा मॅडम खूप ओरडतील. मग सावित्रा म्हणते, तिचं काही ऐकू नको, माझ्यासोबत चल म्हणून. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.